नमस्कार, मी मनाली आणि आपण पाहताय लोकसभेचा हा महासंग्राम। खरं तर राजकीय घडामोडी आज दिवसभर घडतायत। लोकसभेसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान जे आहे त्याचा प्रचार सगळीकडे सुरू आहे। रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय। तर आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे उपस्थित राहणार आहेत आणि जळगावमधील अमळनेर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची बारामती इथं सभा होती आणि त्यामुळेच पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये अमित शहा नेमकं काय बोलणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। त्याचबरोबर दुपारी 3 वाजता ही सभा होती आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आज औरंगाबादमध्ये असणार आहेत। संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। तर बारामतीमध्ये अमित शहा यांची आज सभा होतीये। मात्र सभेच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांची धरपकड झालेली आहे। धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन न दिल्यानं आज अमित शहा यांच्या सभेत अमित शहा गो बॅक या घोषणा देण्याचे त्यांचे मनसुबे होते आणि हे मनसुबे पूर्ण होण्याआधीच या तरुणांना ताब्यात घेण्यात आले। तर भाजपवर दडपशाहीचा आरोप देखील राष्ट्रवादीनं केलेला आहे। आणि त्यानंतर आणखी एक मोठी राजकीय घडामोड घडते ती म्हणजे प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलेला आहे। तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आपला राजीनामा त्यांनी पाठवला असून पक्षामध्ये मेहनत करणाऱ्यांपेक्षा गुंडांना प्राधान्य मिळते आणि त्यामुळे मी पक्षात राहून अनेक हाल अपेक्षा सहन केल्या तरी देखील नेत्यांनी मला धमक्या दिल्या। ज्यांनी धमक्या दिल्या ते सही सलामत सुटले हे दुर्भाग्यपूर्ण आहे अशी टीका करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। आणि आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली ती म्हणजे प्रियांका आता काही वेळातच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। प्रियांका चतुर्वेदी या मातोश्रीवर दाखल झालेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा अधिकृत प्रवेश होईल असं कळतंय। तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे। त्या माहितीनुसार प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा एक मोठा धक्काच म्हणावा लागेल। या पत्रकार परिषदेचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत। वळूयात पुढच्या बातमीकडे। तर बातमी आहे देशात मागच्या 5 वर्षात द्वेषाचं राजकारण पाहायला मिळाल्याचा आरोप उत्तर मुंबईतल्या काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केलाय। आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं देखील दिली आहेत। तर काँग्रेस प्रवेशानंतर आपल्याला दररोज सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय, खालच्या पातळीची टीका देखील केली जाते, मात्र यामुळे आपण खचणार नसल्याचं उर्मिला म्हणाल्या। दरम्यान भाजपनं केलेल्या टीकेनंतर मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचं प्रत्युत्तर सुद्धा उर्मिला मातोंडकरांनी दिलंय आणि सोबतच पंतप्रधान मोदींवरील चित्रपटाची देखील उर्मिला यांनी खिल्ली उडवली आहे। तुमची आई हिंदू आहे का मुस्लिम पासून म्हणजे ही सगळ्यात त्यातल्या त्या डिग्निफाईड कॉमेंट सांगते। अत्यंत घाणेरडे कॉमेंट त्याच्याही खाली केलेले आहेत। म्हणजे इतक्या लेवलला आपलं राजकारण घसरले, इतक्या लेवलला हे लोक घसरले, पळपुटे भित्रे आणि कुठला स्वतःचा स्टँड नसणारे लोकच इतके खाली जातात। ही 56 इंचाची छाती भीती सगळं कमी पडते म्हणून ह्यांचेच लोक उठतात, त्यांच्यावर पिक्चर पण बनवतात, त्यांच्याच लोकांकरता ते ठेवतात। हे सगळं विचित्र आणि थट्टेच आहे। परवा मला कोणीतरी विचारलं ह्यांच्या म्हणे योजनांवरती ते काय टीव्ही शोज बनवते। म्हटलं ते कॉमेडी आहेत ना शोज, तर त्याला कळलं नाही मला काय माझा रोग होता। म्हटलं नाही ते त्या योजना जितक्या कॉमेडी झाल्या आहेत आणि त्या योजना जितक्या तोंडघशी पडल्या आहेत की जर त्या योजनांवरती जर टीव्ही शोज पण बनवायचे असतील तर ते कॉमेडी बनवले तर ते चालतील, अदरवाईज लोकांना म्हणजे काय ते तसे पण थट्टेचेच विषय बनतील। त्यामुळे हे सगळे थट्टेच्या गोष्टी आहेत। तर आता बातमी ती म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामधील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपनं भोपाळमधून उमेदवारी दिली आहे आणि त्यानंतर एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंविषयी धक्कादायक वक्तव्य केलंय।
हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सूतक संपवलं असं धक्कादायक वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलंय। मैंने कहा तेरा सर्वनाश होगा। इतनी यातनाएं दी, इतनी गंदी गालियां दी जो असहनीय थी मेरे लिए, और मेरे लिए नहीं, किसी के भी लिए। मैंने कहा तेरा सर्वनाश होगा। ठीक 1.25 महीने में सूतक लगता है। जब किसी की मृत्यु होती है या जन्म होता है तो सूतक लगता है। तो जिस दिन मैं गई थी उस दिन इसके सूतक लग गया था, और ठीक 1.25 महीने में जिस दिन इसको आतंकवादियों ने मारा उस दिन सूतक का अंत हो गया। आणि त्यानंतर आणखी एक आजची महत्त्वाची घडामोड होती ती म्हणजे हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात लगावण्यात आल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे। गुजरातमधल्या सुरेंद्रनगरमधील प्रचार सभेदरम्यान एका अज्ञात व्यक्तीनं हार्दिकच्या कानशिलात लगावली। हार्दिक यांना नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते गुजरातमधील काँग्रेस नेत्यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत। सुरेंद्रनगर इथे सभा सुरू असताना स्टेजवर चढून एका व्यक्तीनं हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली आणि त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण देखील केली आहे। अद्याप ही व्यक्ती कोण हे जरी स्पष्ट झालेलं नसलं, मात्र ती व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचा आरोप हार्दिक यांनी केला आहे। खरं तर ही घटना पाहिल्यावर तुम्हाला कालची देखील घटना कदाचित आठवत असेल, ती म्हणजे नवी दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयात कालच भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याची घटना घडली आणि आज हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात लगावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। 2 घटना आपण पाहतोय। कादी तालुक्यामधल्या जेसलपूरमधील तरुण गज्जर असं नाव आहे ज्यानं कानशिलात लगावलेली आहे आणि कालची नवी दिल्लीतली घटना होती। भाजपा मुख्यालयामध्ये कानपूरमधल्या एका तरुणानं भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याची घटना घडलेली आहे। निवडणुकीच्या काळामध्ये आपण पाहतोय अनेक वाद समोर येत असतात, त्यातच या 2 घटना ज्या आहेत त्या देखील आपल्या समोर आलेल्या आहेत।